आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी दुर्गेश करोती. नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमी इथं दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीच्या वतीनं 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा उत्साहात पार पडला. तत्पूर्वी 10 ते 12 ऑक्टोबर दरम्यान धम्मदीक्षा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यामध्ये हजारो अनुयायांनी हजेरी लावली आणि धम्मदीक्षा घेतली. मुख्य सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून कुशीनगर उत्तर प्रदेश भिक्षू संघाचे अध्यक्ष भदंत ए.बी. ज्ञानेश्वर, महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते आकाश लामा, दीक्षाभूमी बुद्धिस्ट सेमिनरी चे भंते आणि दीक्षाभूमीसाठी अतिरिक्त जागा मिळावी यासाठी न्यायालयीन लढा देणारे अॅडव्होकेट शैलेंद्र नारनवरे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाला भदंत आर्य सुरेई ससाई यांची पण प्रामुख्यानं उपस्थिती होती. विदर्भातील बुलडाणा, वाशिम, अमरावती, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांसह राज्यातील अंबरनाथ, जालना, हिंगोली, मुंबई आणि नाशिक या ठिकाणच्या 10 वैद्यकीय महाविद्यालयांचं उद्घाटन तसंच नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अद्ययावतीकरण प्रकल्पाची आणि शिर्डी विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केली. यावेळी नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं. नागपूर विमानतळाच्या अद्ययावतीकरण प्रकल्पामुळे 9 लाख टन कार्गोची आयात निर्यात करता येईल असं गडकरी म्हणाले. तर या प्रकल्पामुळे महाराष्ट्रासह मध्य भारतातील अनेक राज्यांना त्याचा फायदा होईल असं फडणवीस म्हणाले. 1874 पासून जगात टपाल सेवेची सुरुवात झाली असून ही सेवा मागची 150 वर्ष जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये एकमेकांच्या सहकार्यातून जनतेला टपाल सेवा अविरतपणे पुरवत आहे. याचाच एक भाग म्हणून 7 ते 9 ऑक्टोबर पर्यंत राष्ट्रीय टपाल महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या महोत्सवामधून तळागाळातल्या जनतेला अंत्योदयाच्या माध्यमातून टपाल सेवा पुरवण्यासाठी नागपूर टपाल सेवेची सर्व कार्यालयं आणि कर्मचारी कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन नागपूर टपाल क्षेत्राच्या पोस्टमास्टर जनरल शोभा मधाळे यांनी केलं. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात एमटीडीसी मार्फत आयोजित नागपूर जलपर्यटन महोत्सव अर्थात नागपूर अॅक्वाफेस्ट 12 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आलाय. पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा अॅक्वाफेस्ट संपन्न होत आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजना लाखो परिवारांसाठी जीवनरेखा ठरली असून या योजनेतून त्यांचा राहणीमानाचा दर्जा उंचावलाय. या योजनेतून कर्ज घेऊन स्ट्रीट फूड व्यावसायिकांनी आपला स्ट्रीट फूड व्यवसाय वाढवावा आणि अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात यावं असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं. स्वच्छ आहार संकल्प या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणातर्फे आयोजित स्ट्रीट फूड व्यावसायिकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. तळागाळातील प्रत्येक गरीब नागरिकापर्यंत उत्तम स्वास्थ्य सेवा पोहोचवण्यासाठी आपलं सरकार प्रतिबद्ध असल्याचं प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं. नागपूर इथल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्सच्या 6व्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. सौर ऊर्जेसाठी लागणारे सर्व प्रकारचं साहित्य आणि उपकरणांची निर्मिती आवाडा कंपनीतील नागपूरच्या नियोजित प्रकल्पात होणार आहे. महाराष्ट्रानं कायम ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा स्रोतांवर विशेष भर दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र हे 2030 सालापर्यंत अपारंपरिक ऊर्जा स्रोतांमधून 50% विजेचा वापर करणारं देशातील पहिलं राज्य ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. बुटीबोरी औद्योगिक वसाहतीमध्ये आवाडा इलेक्ट्रो प्रायव्हेट लिमिटेड एकात्मिक आणि सौर ऊर्जा प्रकल्पाचं भूमिपूजन आणि कोनशिलेचं अनावरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. प्रकल्पग्रस्तांना देय असलेल्या भूमी अधिग्रहणाच्या मोबदल्याची तसंच नोकऱ्यांची अनेक प्रकरणं प्रलंबित आहे. त्यामुळे गोरगरीब जनतेला मोठ्या प्रमाणात संकटांचा सामना करावा लागतो. अनेक कुटुंबांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा झालाय. ही प्रकरणं लवकरात लवकर निकाली लागण्याच्या संदर्भात तातडीनं कार्यवाही करा असे स्पष्ट निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वेकोली प्रशासनाला दिले. नागपूरच्या LIC चौक ते ऑटोमोटिव्ह चौक या कामठी रोडवरील चौपदरी पुलाचं लोकार्पण नुकतंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. यामुळे कामठी मार्गावरील वाहतूक कोंडी सुटण्यात मदत होणार आहे. आताच आपण ऐकलं नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश करोती.